वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. मंडळी तुम्ही पाहतात 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 चे चौथं पर्व. सामनावीरचा पुरस्कार देऊया आपण, पण त्या अगोदर मी विनंती करेन जहरी रांजनोलीचे भावेश ठाकूर यांना आपलं या ठिकाणी ठाकरे माफ करा भावेश दादा ठाकरे या पण मंचावरती आपलं या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. जे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये, मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल लोंगले आपण या मंचावरती उपस्थित ज्ञानेश्वर दादा पात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण भावेश दादा ठाकरे यांचा सन्मान करावा. हरकत नाही, फार चांगला संघर्ष होता. सकाळच्या सत्रामध्ये 50 धावा त्यांनी उभारल्या होत्या. सुरुवातीला गोलंदाजाने विकेट मिळाला नाही. विकेट जर मिळाल्या असत्या तर जहरी रांजनोलीने देखील फाईट बॅक केलं असतं आणि या मॅच मध्ये आपल्याला एक वेगळी रंजकता पाहायला मिळाली असती. हार्डलक भावेश दादा, हार्डलक जहरी रांजनोली. मी आता विनंती करेन ती साहिल लोंगलेला, सामनावीर साहिल लोंगले या आणि मंचावरती उपस्थित श्री मलंगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय उद्योगपती प्रदीप दादा मडवी यांना आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अभिनंदन साहिल. फार चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग या मॅच मध्ये ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. बी नॅचरल्स यांच्याकडून ज्यूस, फ्रूट ज्यूस आणि 22 एकर कोला ग्रुप आई गावदेवी चषक 2024 चौथ्या दिवसाचा पहिला मॅचचा सामनावीर. अभिनंदन साहिल. प्रदीप दादा मडवी यांना पुन्हा विनंती की आपण मंचाची शोभा वाढवावी. मॅचला सुरुवात करा लवकर. मसोबा मानेरे ओपनिंग पेअर पाठवा. अंपायर्स आपणही जा. साहिल आपल्या सोबत आहे. साहिल, काय सांगशील? अगोदर फार चांगली कामगिरी केलेली आहेस, पण अगोदर तुला प्रश्न असेल, फार दूरवरचा प्रवास करून तुम्ही इथे आलात. इथे येण्यासाठी किती वेळ गेला आणि किती वाजता घरातून निघाले होते? आम्ही सकाळी 7 वाजता निघालेलो घरातून आणि सगळी पोरं आज लवकर उठलेली. बऱ्याच वेळेला इतका लवकर उठणं होत नसेल, पण आज क्रिकेट असा खेळ आहे की जो सर्व काही आपल्याकडून घडवून आणतो. आज 7 वाजता उठलास, इथे निघाला होतास, इथे पोहोचलास वेळेवरती. चांगली कामगिरी झाली. कर्जतचं क्रिकेट आणि कल्याणचं क्रिकेट काय म्हणशील याबद्दल? कल्याणचं क्रिकेट पण खूप सुंदर आहे आणि कर्जतचं पण सुंदरच आहे. आणि इकडे आम्ही फर्स्ट टाइम खेळतोय आणि आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि खेळायला खूप मजा येते. फार चांगली बॅटिंग केलीस. आय थिंक तुझ्या बॅटमधून 5 ते 7 चौकार आले. या 5 ते 7 चौकारांमधला या इनिंग मधला तुझा आवडता फटका, तुझा एक आवडता चौकार? जो लास्ट बॉलला 4 मारली तो वाला. अभिनंदन पुन्हा एकदा साहिल लोंगले. अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि फार चांगला खेळाडू आहे. आपण पाहतोय तो खुश 11 उमरोलीचा मंडळी कुठे जाऊ नका. पहिला सामना नुकताच पार पडलाय आणि कर्जतच्या खुश 11 उमरोलीने तो जिंकलेला आहे. आता अनंत 11 बुरदुल आणि त्यांच्या विरुद्ध जय मोसोबा मानेरे यांच्यामध्ये लढती लावतीये सुरुवात. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी समालोचक करण कान 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करेन. आणि या जशा मॅचला सुरुवात होते या ऐक्यात आपण लास्ट इयर महाबळेश्वर प्रीमियर लीग, माझ्यासोबत ज्यांचा आवाज तुम्हाला महाबळेश्वर इथून ऐकायला मिळाला, केंद्रीय मंत्री चषक असेल भिवंडी आणि अशा मोठमोठ्या नुकताच बादवडचा ग्रामीण धमाका देखील तुम्हाला पाहायला मिळाला. अपकमिंग यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर या ऐकूयात व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी विशालजी पाटील. नाईट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. उद्योगपती मुकेशजी पाल यांच्याकडून आम्हाला 32 डझन केळी उपलब्ध त्यांनी केलेले, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. 4ही दिवस सर्व मॅनेजमेंट टीमला आणि खेळाडूंना देखील त्यांनी केळी आम्हाला उपलब्ध केलेले, त्यांचं मनापासून आभार. थँक्यू. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच करणजी काळन सर. इतिहासाच्या पानावरती, मातीच्या कणाकणावरती व प्रत्येकी मराठी माणसाच्या हृदयावरती अभिराज्य करणारं नाव म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा व तुम्हा तमाम क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करत आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतामधली खऱ्या अर्थाने एक फार फेमस स्पर्धा आणि एक फार फेमस ग्रुप 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 आजचा अंतिम दिवस. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने आपण जाऊया. आजचा मॉर्निंग सेशन मधला हा दुसरा सामना आहे आणि जी लढत आपण पाहतात टीम जय मोसोबा मानेरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अनन्या 11 बुरदुल आणि सलामीची जोडी विशाल भोईर आणि त्यांच्या समवेत हरीश भोईर ही जोडी. आणि
ज्याप्रमाणे प्रारंभ इथे झालं, व्हाईट बॉल, त्यानंतर हा चौकार देखील इथे आला आणि मॅच जर आपण पाहिली तर असेल 5 ओव्हरचा सामना आहे. फुल लेंथ अपील देखील इथे हलकीशी झाली आणि दरम्यान जर आपण इथे पाकलं तर यशांचा वेध आय थिंक सो इथे घेतला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. पकली सफलता मिळेल, पकला धक्का फलंदाज बाद. पण पाहूया की मागील चेंडूवरती एक्झॅक्टली काय झालं होतं, कारण फर्स्ट लुक मध्ये मला असं वाटलं की लेग बिफोर विकेटसाठी अपील झाली, बट नंतर समजलं की बॅटर बोल्ड झालेत. बघा शफल झाले होते, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि बॅटम पॅड मध्ये हा बॉल गेला आणि यष्टांना थेट धडकला, पगला धक्का लागला. नवीन फलंदाज आशिष जोशी दरम्यान क्रमांक 3 वरती इथे येतात. मान्य विपक्ष जर आपण पाकली गेली तर लढत बुरदुलची आहे आणि याआधी देखील एक लढत झाली, उमरोलीने तिथे बाजी मारली. काय खेळ त्या सामन्यामध्ये आपण पाकला, स्पेशली बॅटर शरदचा मी आवर्जून उल्लेख करेन. ड्राईव्ह करत असताना क्लासिकल स्ट्रोक, गॅप भेदला, बॉल निर्माण जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रापलीकडे. बॅक टू बॅक 2 फटके त्या क्षेत्रामध्ये आले आणि दोघांचा निकाल देखील सेमच होता. आता देखील मिळतील 4. फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. इन बिटवीन मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फळक कठीक जाऊन पोहोचलं 14 वरती. बघा जे मी म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट जगतामधली एक फेमस स्पर्धा आणि एक फेमस ग्रुप, कारण हा ग्रुप नेहमी चर्चेमध्ये राहिलाय, कारण आमच्या भिवंडी परिसरामध्ये देखील या ग्रुपच्या नावाची चर्चा सातत्याने होत असते. कारण स्पेशल नाव 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा माध्यमातून ही दमदार स्पर्धा आपण अनुभवतात आणि हे पर्व आहे. 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत, म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने आपण या स्पर्धेचं दमदार आयोजन इथे पाहत आहात आणि संपूर्ण जे आमची मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेन, कारण सातत्याने फार चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतात. आणि यावर्षी देखील जर आपण पाहिलं तर प्रत्येकी वर्षी जो आयोजनाचा दर्जा, जी क्वालिटी राखली गेली ती या वर्षी देखील आपल्याला पाहायला मिळाली. कारण एक दमदार स्पर्धा, या स्पर्धेमध्ये मला वाटतं की कल्याण डोंबिवली, मलंगड तसेच बाहेरील विभागामधले देखील संघ देखील खेळले. जसं आपण आज आमच्या विभागामधला भिवंडी विभागामधला रांजनोली संघ पाहिला, त्याचप्रमाणे कर्जत विभागामधला उमरोली संघ देखील या स्पर्धेमध्ये पाहिला. फटाफटका खेळायचा होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉल इथे येतो. सध्याचा घडीला जर आपण स्कोर कार्ड कडे लक्ष दिले तर मी म्हणेन सुरुवात चांगलीच आहे, कारण 7 चेंडूंचा खेळ या फर्स्ट हाफ मध्ये आतापर्यंत झाला आणि धाव फळक 14 वरती.
कारण सुरुवात का महत्वाची असते, कारण सुरुवात जेव्हा चांगली होते ना मित्रांनो, तेव्हा तुमचं कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होतं, वाढतं. पुल खेळला ऑन साइडला, चपराक लगावला असंच मी म्हणेन. फ्लॅट बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि फ्लॅट हा स्ट्रोक गेला होता, कारण अगदी जर पाकलं गेलं तर फ्रंट फूट वरनं पुल केलं होतं. षटकार येतो. धावफलक आता या साधाफेंच्या मदतीने स्कोर कार्ड 20 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल आता बॅकफूट वरती जाऊन पंच केला, अपिश खेळलं, इनफिल्डला क्लिअर केलं. हा बॉल देखील बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रापलीकडे जातो. क्लास बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटर आशिष जोशी यांचा बॅट मधनं हा तिसरा चौकार. बघा फलंदाजी काय अव्वल दर्जाची होत आहे, कारण आशिषची बॅटिंग आतापर्यंत आपण जर पाकली तर 3 चौकार 1 षटकार त्याचा बॅट मधनं आला. आणि खास बात काय राहिलं की बॉल्स अगदी मेरिट वरती खेळला. जसा बॉल आला तसा त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. प्रेशर आता गोलंदाजांवरती. आता देखील उडवला लॉफ्टेड फटका. वर शॉट वा आशिष वा. आणखीन एक तडाखा. हा बॉल देखील काउ फेसला क्लिअर करत असताना षटकार. दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील. कारण या परिस्थितीमध्ये आता आनंद 11 बुर्दुल साठी महत्वाची गोष्ट काय झाली की आता त्यांना इथे ही विकेट्स हवी आहेत. कारण विकेट जर नाही काढणार तर इथे मी म्हणेन या परिस्थितीमध्ये रणगतीवरती ब्रेक लावणं, मॅच मध्ये कमबॅक करणं या गोष्टी थोड्या अवघड होऊन जातील. त्यासाठी विकेट काढणं आवश्यक. नेक्स्ट बॉल आता देखील फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवायचा होता पण एलिव्हेशन नाही मिळालं. आता देखील काउ फेस मध्ये फील्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा रिस्की कॉल होता बट थ्रो तितकाच आपण पाहिलं गेलं तर खास नव्हता. त्या अनुषंगाने इथे 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि खेळ देखील समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर 17च्या करंट रन रेटने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 34. 34 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा भरपूर चांगला फायदा इथे घेतला मी असंच म्हणेन. बट जो प्लॅटफॉर्म सेट केला त्या जोरावरती एक चांगलं फिनिश देखील या पहिल्या सत्रामध्ये मिळवलं जाईल का. कारण मग अजून देखील येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. कारण आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेट जितकं डेव्हलप झालं आपण पाहिले बहुतांश सामन्यांमध्ये काय होतं की स्टार्ट चांगलं होतं बट कधी कधी फिनिश कमकुवत राहून जातो. या खेळामध्ये बघा स्टार्ट मॅटर करतो बट फिनिश त्याच्यापेक्षा देखील जास्त मॅटर करतो. म्हणून येत्या 3 षटकांमध्ये तेच सातत्य बाळगावं लागेल या दोन्ही फलंदाजांना जे त्यांनी या पहिल्या 2 षटकांमध्ये बाळगलं. कारण आमचा भिवंडी परिसरामध्ये ग्रामीण धमाका सुरू आहे बादवड 20 आणि तिथे पहिल्या दिवसामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती आणि वडवली बीची मॅच झाली होती. तिथले जे प्रसंग घडले ते मी सांगेल. बेस्ट ऑफ बोरशेती टीम जेव्हा बॅटिंग करत होती फर्स्ट ओव्हरमध्ये 18 बनवलं गेलं आणि त्यानंतर अंतिम 4 षटकांमध्ये फक्त 25 बनवलं. स्टार्ट आणि फिनिश या दोन्ही गोष्टी मॅटर करतात. सुरुवात जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही करता त्याप्रमाणे अंत देखील झाला पाहिजे आणि त्यासाठी मैदानात टिकणे ही गोष्ट महत्वाची इथनं असेल. थर्ड ओव्हर भूषणचा पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातो. भूषणने याआधी देखील 1 षटक टाकलं होतं पण त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो थोडा एक्सपेन्सिव्ह राखला होता. 14 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये दिला होता. पण अजून देखील मी म्हणेन बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट 5 ओव्हरची मॅच. 1 षटक जरी गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगलं आलं ना तरी सुद्धा कमबॅक होईल. पण तो पॉझिटिव्ह अप्रोच इथे आता दाखवावा लागेल. हुक करायचं होतं बॉल दरम्यान मागे चालला. विकेट किपर चांगली फिल्डिंग बट थ्रो खराब. आता ओव्हर थ्रो देखील झाला. बघा जिथे फक्त 1 मिळाली असती तिथे आता 2 मिळतील. बघा या गोष्टी तुम्हाला ॲज अ फिल्डर लक्षात ठेवाव्या लागतात की जेव्हा तुम्ही आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करता किंवा इनफिल्ड मध्ये फिल्डिंग करता तेव्हा बॉल कलेक्ट केल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला कुठे थ्रो करायचं आणि किती गतीने थ्रो करायचं ते देखील कधी कधी पाहणं आवश्यक होऊन जातं. आता मागील चेंडूवरती जर विकेट किपर
थोडं लक्ष दिलं असतं तर फक्त एकच धाव मिळाली असती, पण मिळाला 2. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय, अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने गेला, डॉट बॉल इथे येतोय. बघा जी गोष्ट मी सांगितली की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक षटक देखील मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, मॅचला चेंज करण्यासाठी पुरेसा आहे. मग हा खेळच असा आहे की चढ उतर अप अँड डाऊनच्या खेळामध्ये येत राहतात, बट ॲज अ प्लेअर तुमचे प्रामाणिक प्रयत्न या खेळामध्ये फार महत्वाचे असतात. आता देखील बॉल हवेमध्ये, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्ड, फाईन लेग धावतात फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे, पण बॉल जिंकेल, फिल्डर हरतील. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. मिस्टामिंग हवेमध्ये, फिल्डर आणि फिल्डर थांबले काऊ फेस मध्ये. आता मला हा देखील विचार पडला की कदाचित बाउंड्री लाईन वरनं थोडा स्टार्ट घेतला असता तर रिझल्टची शक्यता झाली असती का, कारण बॉल थोडा वेळ हवेमध्ये देखील होता. कारण एकंदरीत काय होतं की बघा, जेव्हा आपल्याला फिल्डिंग करत असताना विकेट नाही मिळत ना, तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं की आउटफील्ड मध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स टाकणं, ही गोष्ट देखील कधी कधी महत्वाची होऊन जाते. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, सन्मान इथे दिलाय, खोलवा टप्प्याचा बॉल होता, सन्मान इथे दिलाय, लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात चेंडू पर्यंत, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि डायरेक्ट हिट जरूर आला, बट 2 धावा इथे कंप्लीट आणि 2 धाब्यांच्या मदतीने आता धावफलक ठीक जाऊन पोहोचलाय 44 आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस जवळपास जर आपण पाकल्यानंतर ऑलमोस्ट 15 रन प्रति ओव्हरच बनवल्या जातात. 44 धावा धावफलकावरती खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये येणारा 2 षटकांचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्पेशली बॅटिंग आशिष जोशी सध्याच्या घडीला नॉट आउट खेळतोय. 29 गेल्या 3 दिवसांमध्ये जर आपण विचार केला, पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला जो संघ पुढे जाताना दिसला नेवाली टीम, त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं ज्यांचा आपण अतिशय चांगला खेळ पाहिला खोणी सिंह, आणि त्यानंतर कालच्याच दिवसामध्ये आपण वाकलन टीमला पुढे जाताना पाहिलं. कारण कालचा बोल मी देखील पाहिला होता की ज्याच्यामध्ये वाकलन आणि वडवली बी टीम देखील कालच्या दिवसामध्ये खेळली होती. 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर 44 आहे, पण अजून देखील या फर्स्ट हाफ मध्ये खेळ जो शिल्लक आहे येणारा 12 चेंडूंचा, अजून देखील मी म्हणेन की येथे 2 षटकं जरी इकॉनॉमिकल टाकली ना तरी सुद्धा कमबॅक होऊ शकतोय. सामना जर आपण पाहिला तर एकंदरीत बघा, पहिली 3 षटकं बॅटिंग युनिटच्या नावावरती जरूर आहेत, बट खेळ पूर्णपणे संपलेला नाहीये. अजून देखील 2 ओव्हर्सचा खेळ इथे शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. भरपूर साऱ्या प्रेक्षकांची गर्दी अगदी सकाळच्या सत्रापासून आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहे, कारण निमित्त देखील फार मोठं आहे. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाड आयोजित आई गावदेवी चषक 2000. बघा, विनंती असेल की 22 एकर कोळा ग्रुप स्टँड आहे तिथे प्रेक्षक प्लीज विनंती असेल की पडद्यावरती कुणी पाय नका ठेवू, थोडं मागे बसा आणि इथे विकेट दरम्यान इथे मिळेल. आणि तसेच जर पाकलं गेलं तर मानेरे संघ खेळतोय आणि मानेरे संघाचा आतापर्यंत आपण चांगला खेळ देखील या पहिल्या सत्रामध्ये पाकलेला आहे. विकेट इथे मिळाले आणि बॅटर बाद झाले. आशिष जोशी न्यू बॅटर लहू मैदानाच्या हातामध्ये येतात आणि येत्या क्षणी विकेट खेळण्याचा प्रयत्न अपील देखील इथे झाली आणि बॅटर स्वतःच वॉक करतात आणि बॅटरने हे मान्य केलं. आणि ॲज अ प्लेअर ही गोष्ट देखील आजच्या डेटला फार महत्वाची राहिली की बघा, तुम्ही दुनियाला फसवू शकतात बट स्वतःला फसवू शकत नाहीये. बॅटरने एक्सेप्ट केलं की बॅटचा संपर्क होता, खेळाडू वृत्ती इथे लहू यांनी दाखवली. धक्का तर आणखीन एक लागला, हा 3रा धक्का.
comes. तिसरा धक्का इथे लागला आणि जर आपण विचार केला तर नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल असेल, बट आता कमबॅक तर झाला, कमबॅक झाला, हीच गोष्ट महत्वाची होती. त्याची चर्चा देखील मी करत होतो की आता खेळ भरपूर बाकी आहे. कारण आता जर आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 तेजस भोईर दरम्यान इथे मैदानाच्या आतमध्ये येतात बॅटिंग करण्यासाठी. डावखुरा शैलीचा हा बॅटर. जेव्हा तेजस भोईर ऑपरेटिंग करत असतात तेव्हा चर्चा फार होतात आता बॅटिंग मध्ये काय करतील. पुल करायचं होतं, पडल्यानंतर हा चेंडू थोडा खाली देखील राहतो आणि जर आपण पाहिलं गेलं तर हा सध्याचा घडीला स्ट्रोक जसा कंप्लीट झाला, हात आता डोक्यावरती गेला की मोठा फटका येऊ शकला असता, बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. आणि एक्झॅक्टली जर आपण मागील चेंडू देखील पाहिला ना तर पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. नेक्स्ट बॉल आता देखील पूल केला ऑन साइडला, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर, गोल, षटकार. अर्थाने तेजस भोईर जेव्हा ऑपरेटिंग करताना काही गोष्टी आम्हाला सांगत असतात त्या आता मला देखील खऱ्या वाटायला लागल्या. कारण काय फटका आला तेजसचा बॅट मधनं, षटकार येतोय. कारण आय थिंक प्रथम तास तेजसला खेळताना पाहतो, धावफलक जाऊन पोहोचला 50 धावा धावफलकावरती. एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल इथे केला जातोय. मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये आणखी मोठे फटके आले तर 70 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवल्या जाऊ शकतात. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारला होता काऊ फेस मध्ये, फिल्डरचे चांगले प्रयत्न राहिले बट त्याला देखील बीट करून हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. देखील भरपूर मोठी मोठी नावं टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिलेली आहेत आणि त्याच विभागामधलं क्रिकेट आपण आता अनुभवतो. 22 एकर कोळा ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, आजचा अंतिम दिवस आई गवदेवी चषक 2024चा. बट तेजस भोईर इथं क्षणी पहिला बॉल संभ्रमामध्ये होता की झालं काय, बट त्यानंतर काय फटके आलेत, षटकार आणि चौकार आता इथे येतोय. आता प्रेशर मी म्हणेन पुन्हा एकदा गोलंदाजावरती. 2 विकेट्स या ओव्हरमध्ये जरूर आले बट त्यासोबत रन्स देखील आलेत. यावेळेस देखील पूल केला हवेमध्ये, फिल्डर आहेत फक्त पाहतच राहतील. वा तेजस वा, काय फटका तेजसचा बॅटमधनं इथे आलाय, षटकार. एंड ऑफ द 4th ओव्हर. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं गेलं तर 60 वरती आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तब्बल 15चा करंट रन रेटने रन्स बनवला गेला या 4 षटकांमध्ये आणि खेळ शिल्लक असेल या अंतिम षटकाचा. बट एकंदरीत प्रत्येकी ओव्हरमध्ये डॉमिनेटिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कारण या इनिंग मध्ये भूषण पाटीलचा पण तिसरं षटक पागले ज्याच्यामध्ये 10 आलं होतं, पण त्यात कंपॅरिझन जे इतर षटक पागले, भूषणचं पहिलं षटक ज्याच्यामध्ये 14, त्यानंतर सुधीरचं दुसरं षटक त्याने 20 दिला आणि नंतर मागील षटक आदर्शला पण पागलं त्याने देखील 16 खर्च केला. ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटरने अगदी बॉल देखील चेस केला होता पण हा फारच बाहेर टाकला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 61 धावा धावफलकावरती.
आजचा अंतिम दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला आज मिळेल की आई गावदेवी चषक 2024 चा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोणता संघ यावर्षी पटकावेल. बॉल हवेमध्ये कव्हरला फिल्डर कॅच इथे पकडली जाईल, सफलता मिळेल. धक्का आता इथे लागला, बॅटर बाद झालाय हरीश भुईर आणि देखील एक माहिती माझ्यापर्यंत आली की जो सॉन्ग आपण कधीपासून ऐकतोय त्याचे रायटर, त्याचे लेखक तेजस भोईर स्वतः आहेत. ही देखील कला तेजस मध्ये आहे. ऑन साइडला हा फटका, गॅप 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 मध्ये हा स्ट्रोक, लॉंग ऑनला चान्स नाहीये. बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर, आउटफील्ड देखील फास्ट, 4 धावा. जेव्हा आपण प्रथमतः गोलंदाजी करतो तेव्हा महत्वाचं काय असतं की जर तुम्हाला विकेट्स नाही मिळाले तर रन्स थांबवणं अवघड होतं. आणि तेच राहिलं आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये की इनिशियल लेवल्सला विकेट्स काढले नाहीयेत. आपल्याला पार्टनरशिप चांगल्या पाहायला मिळाल्या आतापर्यंत. कारण बघा पहिला धक्का आपण जर विचार केला तर 5 धाब्यांवरती लागला आणि दुसरा धक्का जर आपण पाहिला तर बॅटर बघा दुसरा धक्का जर आपण पाकला गेलं तर फार नंतर लागला होता. मला वाटतं 44 धाब्यांवरती दुसरा धक्का लागला होता. म्हणजे 39 धाब्यांची पार्टनरशिप आपल्याला सेकंड विकेट साठी पाहायला मिळाली होती. राऊंड द विकेट. आता पडल्यानंतर हा चेंडू जर आपल्याला पाहायला मिळाला तर अतिरिक्त बाउन्स देखील हा चेंडू मागे होता. ब्लाइंड स्ट्रोक असंच वाटलं कारण बॅट अंधाधून फिरवली होती. कारण कधी कधी काय होतं की बघा मोठे फटके खेळण्यासाठी आज बॅटर शेवटच्या चरणापर्यंत तुम्हाला बॉल वॉच करणं ही गोष्ट देखील महत्वाची असते. आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. बट धाव फलक जर आपण पाहिलं 66. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. ड्राईव्ह करत असताना बॉटम हँडचा चांगला वापर इथे केला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग चांगलीच राहिली आणि एक सिंगल इथे मिळेल आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. आणि ही गोष्ट तर फार चांगली राहते जेव्हाही आम्ही कल्याण डोंबिवली परिसर मलंगड परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी येतो की वेळेवरती उपस्थित राहणं आणि वेळेवरती खेळ करणं आणि शिस्त पद्धतीचा खेळ करणं या विभागामधल्या संघांची ओळख. सातत्याने ह्या गोष्टीचा उल्लेख मी आमच्या विभागामध्ये भिवंडीमध्ये करतच असतो. या गोष्टी महत्वाच्या आहेत. वेळेवरती येणं आणि वेळेवरती खेळ करणं. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ फार इन स्टाईल हे पहिलं सत्र इथे समाप्त केलं. बॅटर ऋषीने ठोकलाय हा षटकार आणि खेळ समाप्त. पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलक टिक जाऊन पोहोचला. 73 म्हणजे 74चं चॅलेंज इथे सेट केलं जमासुबा मानेरे टीमने अगेन्स्ट टीम अनन्या 11 बुर्दुल. आता 74चं टार्गेट इथे सेट केले. थोडी मॅच समोर देखील आपण पाहूया. ज्याप्रमाणे बॅटिंग आतापर्यंत या फर्स्ट हाफ मध्ये झाली आशिष जोशी ज्याने बनवला 29. त्यानंतर तेजस भोईर आले, त्यांनी देखील इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला 17 धावा. त्यानंतर आपण पाहिलं ऋषीचा बॅटमध्ये देखील एक चौकार एक षटकार आला. त्यानं देखील इंडिव्हिज्युअली 11 बनवला. आणि ऑल ओव्हर या तिन्ही बॅटर्सच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती मी म्हणेन एक मॅच विनिंग टोटल इथे उभं केलं जमासुबा मानेरे टीमने. रन्स इथे बनवला गेला 73 आणि 74चं टार्गेट इथे सेट केला अनन्या 11 बुर्दुलचा अगेन्स्ट. बट आता या 74 चेज होतील की नाही होतील, कोण जिंकेल कोण हरेल हे ऐकवण्यासाठी इथे आपण समालोचन कक्षामध्ये करणार आहोत चेंजेस. मी घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया. आवाज नेरळचा प्रियजी बाबरे यांच्या सुमधुर वाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद.
हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आहे गावदेवी चषक चौथं पर्व आणि देखणा पर्वाचा आपण साक्षीदार होत आहोत. पहिला सामना जर तुम्ही पाहिला असेल JRE रांजणोली बनाम खुशी 11 SBCC उमरोली खुशी 11 संघाचे पुरस्कर्ते हर्षित जितर यांचं नुकताच आगमन झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऑनगोइंग मॅच आपण एन्जॉय करत आहात. अनन्या 11 बुर्दुल, जिथे टॉस जिंकला बुर्दुल संघानं प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिली, बॅटिंगला इन्व्हाइट केलं जय मसोबा मानेरे टीमनं आणि काय क्लास बॅटिंग केलेली आहे. खास करून तेजस भोईरचे जे पुलचे फटके उठले मिड विकेटला, तेजसनं 2 षटकारानं आपण पाहता जवळपास 17 धावा बनवल्या आणि तोच तेजस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती 74चं टार्गेट इथून सेट करण्यात आलेलं अनन्या 11 बुर्दुल टीम साठी. पाहूया त्या धावा चेस होतात की डिफेंड होतात. फिल्डिंग सेट झालेली, मिड ऑन आतमध्ये ठेवण्यात आलेला. व्हेरी फर्स्ट बॉल, आडवा पाटणं फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला रनआउटची शक्यता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. कदाचित वेगानं थ्रो अपेक्षित होतं, डायरेक्ट काम तमाम होऊ शकलं असं बॅट्समन अजय बोंबे यांचं. पहिलाच बॉल डॉट. तेजस भोईर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे फाउंडर, त्यानंतर जबरदस्त बॅटिंग प्रॅक्टिस पासून वंचित असत, परंतु जेव्हा जेव्हा संघाला गरज लागलेली तेव्हा तेव्हा तेजस भोईर हाकेला धावलेला. ओव्हर नंबर 1, पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर. स्ट्रायकिंग एंडला महेश पाटील. हो, आडव्या बॅटनं कडवा प्रहार. तेजसचा वेगवान चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिला, मिड विकेट सीमा पार, सिक्सर. बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रीडांगणाला आग लावत सीमा पार, रन्स मिळतात 4. हा चौकार. बॉलवरती आलेला हा चौका. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 10. या धावत संख्येवरती तेजस भोईर वरती हावी ठरत असताना महेश पाटील मॅन फ्रॉम बुर्दुल हाफ ट्रॅकर कट करत असताना सलग साकवरला सरळ सीमा पार पाठवला बॉल. धमाका षटकाराचा 6 धावा. थँक्यू सो मच. पहिला बॉल तेजसच्या नावावरती, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती 6, टोटल झाल्यात 16. शेवटच्या अंतिम 2 बॉल या पहिल्या ओव्हरचे 2 षटकारानं महेश पाटील आपल्या नावाचा दरारा मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना या चेंडूसाठी तर तेजस ओळखला जातो. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली. बॅट्समन बाद होतात. महेश पाटीलची विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला तेजस भोईर. भोईरने त्याचा अस्त्र बाहेर काढलं. ज्या यॉर्कर साठी तो ओळखला जातो, तो यॉर्कर त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकलेला.
प्रॉपर टार्गेट केलं होतं महेश पाटीलला, कारण जेव्हा जेव्हा रूम मिळाला महेश पाटील यांना तेव्हा तेव्हा त्याने मोठे फटके लगावलेले आहेत. क्लीन बोल्ड केला. यॉर्करचं प्रत्युत्तर नव्हतं महेश पाटील यांच्याकडे आणि शॉर्ट अँड स्वीट इनिंग करून मैदानाच्या बाहेर. 16 ला 1 गडी बाद. कमी गतीने एज एफर्ट चांगले होते विकेट किपरचे. नाही थांबणार चेंडू. आउटफील्ड फास्ट झाल सरळ. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आलाय. संघर्षाचा चौक. तेजस भुईरच्या विरोधामध्ये अनन्या 11 बुर्दुल टीमने धावा इथून बनवल्यात. 1 गडी गमावत 20 धावा. खेळ बाकी राहतो 24 चेंडूंमध्ये 54 धावत संख्येची गरज. महेश पाटीलांनी सुरुवात जबरदस्त करून दिलेली 2023 चा खेळ. मैदानाच्या आतमध्ये आज मैदानाचा राजा त्यानं सन्मानित करण्यात आलं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक, स्वप्नातील बाईक महेश पाटीलच्या नावावरती 2023 मध्ये राहिली. तशीच सुरुवात राहिली होती. टायटल डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत असताना अनन्या 11 बुर्दुला संघ. धावा पुस्तकावरती धावा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस लागलेल्या त्या 20. इक्वेशन 24 बॉल आणि 54 धावा संख्येचा आहे. चला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज. सेकंड ओव्हर मध्ये ऍक्शन. आता गोलंदाज आलेले आहेत. ऋषी आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. चला टाइमपास करू नका प्लीज. सेकंड ओव्हर मध्ये ऋषी, पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा. 24 मध्ये 54चं इक्वेशन बाकी आहे. 24 मध्ये 54. बॉल तयार. बाय टर्न करत होते चेंडू. पीक केला लवकर. ऑफिसला लॉफ करत असताना सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक धमाका सिक्सर. नाव चर्चेमध्ये राहिलेलं या टुर्नामेंटच्या माध्यमातून 2023 मध्ये विजेतापद, त्यानंतर अजय बोंबेची चर्चा सातत्याने या क्रीडांगणावरती राहिलेली आहे, कारण खेळ त्याचा तसा उल्लेखनीय राहिलेला आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली. पहिल्याच बॉलवरती साहसेच्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं अजय बोंबे यांना. अटॅक करण्याचा प्रयत्न, गॅप शोधले. व्हॉट अ शॉट. वेगावरती स्वार होत असताना वेगावरती दिलं खल आत्महत्येने उत्तर. बॉल सीमा पार. चौकार. अमितजी म्हात्रे साहेबांच्या वतीने ऋषीसाठी पारितोषिक, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. धावा पुस्तकावरती धावा 30 लागलेल्या आहेत. जिथे 24 मध्ये 54 करायचं होतं, आता तिथे 22 मध्ये 44. बाहेर काढला चेंडू. एज लागून पाठीमागे नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आहे. सरळ गॅप मधून थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक 4. थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवरती कव्हरला चौकार. आता थर्ड मॅनला 4. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 34-34 वर. आक्रमण करतायत अजय बोंबे. हो, कदाचित कॅचची संधी होती का कव्हरच्या दिशेने. चेस मोठी आहे खेळाडूसाठी. नाही थांबणार चेंडू. जणू का हाताला चटका लागून बॉल सीमा पार. सलग. ही इज ऑन फायर नाव.
सलगचे 3 चौकार, 2 कव्हरला, 1 थर्ड मॅनला. अजय बोंबेचा आक्रमण. सन्माननीय साई शेठ पाटील साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होतंय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. जे लावेत पकडली एक कॅच, फलंदाज बाद. अजय बोंबे बॅक टू द डगआउट. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. इथे मानेर संघ पुन्हा एकदा कमबॅक करत असताना बॅट्समन आउट. त्याच दरम्यान आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पाचव्या बॉलवरती विकेट. 38 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. होल ऑफ करतात. जेलची शक्यता. बॅक टू बॅक दुसरी विकेट येण्याची शक्यता. ओके कॅच ड्रॉप. इझी जेल होती, हातामध्ये आली देखील होती, परंतु याच चुका आता अंतिम टप्प्यामध्ये कदाचित मागडा ठरताना दिसू शकतात. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावत संख्या 40 वर. नुकतंच त्यांचं आगमन झालंय. SP चषक मांगरूळच्या एका नामवंत स्पर्धेचे यशस्वी आयोजक उद्योगपती साई शेठ पाटील, आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. 2 ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती आता 40 इक्वेशनचा विचार केला. 18 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 18 चेंडूंमध्ये 34 धावत संख्येची गरज आहे. चला अधिकचा टाइम न घेता आपण पट्टापट स्प्रेड आउट होऊन फिल्डिंग सेट करा. डिफेंडिंग चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये टायटल डिफेंड करण्यासाठी आलेले आहेत. अनन्या 11 बुर्दुल संघ, ज्याने टॉस जिंकल्याच्या नंतर प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. 74चं टार्गेट चेस करत असताना आता इक्वेशनचा विचार केला तर 30 बॉलचा खेळ 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिथे 34 धावत संख्येची गरज आहे. 2023 मध्ये महेश पाटील बुर्दुलचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. पहिल्याच मॅच मध्ये प्रवीण मात्रे जे बुर्दुलचे खेळाडू होते, जिथे संघाला गरज होती 1 चेंडूंमध्ये 6 धावत संख्येची गरज असताना टोकलेला षटकार. त्याच कारणास्तव आपण पाहतायत महेश पाटील चांगले कारनामा आपल्या संघासाठी करू शकले आणि त्यानंतर महेश पाटीलला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक मिळाल्याच्या नंतर गावानं एकच जल्लोष केलेला. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 34 धावत संख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती तिसरे फ्रेश गोलंदाज आलेले आहेत. विकी. 18 मध्ये 34 ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुधीर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर. सुरुवात जबरदस्त केलेली आहे. वेल बेगॅन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही तुमच्या अर्धी यशाची नोंद असते. तशी सुरुवात विकीनं आपल्या संघासाठी आता करून दिलेली आहे. डॉट बॉल. इक्वेशन लगेचच बदलेल. 17 चेंडूंमध्ये आता 34चं टार्गेट. इक्वेशन बदलते. 17 मध्ये 34. 34 फ्रॉम अपकमिंग 17. लॉफ करतात. प्रॉपर टायमिंग झालेला. हवेच्या लाटांवरती सुवार बॉल सीमा पार. लॉंग ऑन ला जितका उंच तितका लांब षटकार. आता खेळ बाकी राहतो. 16 चेंडूंमध्ये आता 28 या धावत संख्येची तुलना गरज राहिलेली आहे. 16 चेंडू आणि आता विजयासाठी 28. इक्वेशन प्रत्येक बॉल वरती चेंज होत असताना इक्वेशन प्रत्येक बॉल वरती
बदलत असताना डॉट बॉल प्रेशर वाढवतोय बुर्दुल टीम वरती, परंतु एक चौकार षटकार पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना बुर्दुल संघ लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आडवा बाटनं सरळ ग्लान्स करत असताना वाईड लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग ऋषी होते. 6 सेकंडचा कॉल, 2 धावा कंप्लीट होतात. चांगला थ्रो होता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॉल सेंडला 2 धावा. त्याच दरम्यान टीमची धावा संख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 48 वरती. इक्वेशन 15 मध्ये आता 26. 15 बॉल विजयासाठी 26. तिसऱ्या ओव्हर मध्ये विकीला पाहतात त्यांच्यावरती दुसऱ्या बॉल वरती आक्रमण सुधीरचा कमबॅक करायचं असेल तर इथे एखादी ब्रेक थ्रूची गरज आहे. मोमेंटम शिफ्ट करावं लागेल मानेरे टीमला. फुल टॉस, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, झालाय टायमिंग प्रॉपर, सरळ दिली व्यासपीठाला सलामी, बॉल सीमा पार, आणखीन एक षटकार. आणि 13 मध्ये आता 20 धावत संख्येची गरज. 13 बॉल 20 धावा, 20 करायच्या उर्वरित 13 चेंडूंमध्ये पावत. इक्वेशन चेंजेस होत असताना हा एक निर्णायक चेंडू मॅच मध्ये मजबूत पकड करून देऊ शकतो इथं बुर्दुल संघाला, परंतु पावत विकीचं कमबॅक. खोला टाकला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला फक्त सहजतेने टर्न केला. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना फक्त सिंगल या बॉल वरती मिळते. टीमची धावत संख्या 1 च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे 55 या धावत संख्येवरती. विजयासाठी 12 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये 19 धावत संख्येची गरज. 12 बॉल आणि विजयासाठी 19 ची आवश्यकता. स्क्रीन वरती तुम्ही पाहतायत अथक मेहनत घेणारे ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत. 22 एकर कोळा ग्रुप या स्पर्धेची मोठी जबाबदारी या सर्वच साथीदारांची. त्यानंतर नितीन शेठ बबन म्हात्रे यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहतात. मुख्य व्यासपीठ आपण पाहतायत 22 एकर कोळा ग्रुप. स्क्रीन वरती तुम्ही आणखीन काय मुख्य मान्यवर, त्यानंतर 22 एकर कोळा ग्रुपचे सर्व साथीदार अमित म्हात्रे मुख्य मंचावरती तुम्ही पाहता. त्यानंतर राज म्हात्रे, हर्षद तरे त्यांचा संघ इन ऍक्शन आहे. त्यानंतर यश म्हात्रे यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे सर्व संघांना एकत्रित आणणं, त्यानंतर सर्व मान्यवरांचं स्वागत करणं, त्यानंतर या सर्वांना एकत्रित ठेवून या स्पर्धेला यशस्वी वाटचाल करण्यामागे नितीन म्हात्रे यांची विशेष मेहनत राहिलेली आहे. चला बोलूयात पुन्हा एकदा क्रिकेटकडे. नाव बॅक टू क्रिकेट. लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा लागले ते 55 विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 19 धावत संख्येची गरज. 12 बॉल 19 धावा, आता नाही तर कधीच नाही. 12 बॉल 19 बनवायच्या दूरवरीत 12 चेंडूंमध्ये पाववा. चौथ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा रनअप घेत असताना तेजस भोईर, मोठी जबाबदारी जय मसोबा मानेरे टीमची तेजस वरती आता. 12 बॉल 19. चला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज. 55 आतापर्यंत झालेले आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धाव संख्येची इथून गरज. 12 बॉल 19. तेजस भोईर स्ट्रायकिंग एंडला पोहोचला फलंदाज सुधीर पाटील. कॉन्टेस्ट महत्वाचा राहणार आहे. 2 ताकदवर टीम मधला ताकदवर संघर्ष आपल्या गावासाठी लढत असताना दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 19. फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑन ला झेलची शक्यता पकडली आहे झेल. फलंदाज बाद, मस्ट नेटेड ब्रेक थ्रू. मोक्याच्या वेळी ही धोक्याची घंटा. अनन्या 11 बुर्दुल टीम साठी सुधीर पाटील बाद.
बॉलिंग टाकतात याची जाणीव आता मैदानाच्या आतमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. लोवर फुल टॉस, त्यानंतर यॉर्कर, हे काही ब्रीद वाक्य, हे काही मुख्य अस्त्र तेजस भोईर आता एक एक कडून बाहेर काढत असताना धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 55. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूंमध्ये आता 19 धाव संख्येची गरज. 11 बॉल 19 धावा. तेजस भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तयार. वेगवाने चेंडू, लाऊड अपील, गॉड बिहाइंड साठी लाऊड अपील, वाईट बॉल पंचांना कॉल केलेला आहे. एक्स्ट्रा रन. विकेट किपरची चलाकी कुठेतरी, त्यानंतर तेजसनं टाकलेला प्रेशर, व्हाईट बॉल पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन. 11 मध्ये आता 18 ची आवश्यकता. इक्वेशन प्रत्येक बॉल वरती बदलत असताना थोडासा रूम दिला होता. बॅटन बॉलचा अजिबात संपर्क आलेला नाही, अन्यथा चांगला धावा मिळू शकल्या असत्या. नवीन फलंदाज आलेले आहेत अभि पाटील मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. आतमध्ये वळण घेणारा चेंडू, काय जबरदस्त पद्धतीचा चेंडू टाकण्यात आलेला. टप्पा पडल्याच्या नंतर टर्न, हे तेजस भोईर ऑन स्क्रीन, त्यांचा ऍक्शन रिप्ले मागील चेंडूचा आपण पाहूयात कशा रीतीने बॉल टाकला होता लेफ्ट आर्म सीमर. त्यानंतर टप्पा पडल्याच्या नंतर बरोबर लेग स्टिकच्या वरतून निघाला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. इक्वेशन चेंजेस, 10 मध्ये आता 18. तेजस या साकिंग एंडला अभि पाटील नवीन आलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजीतून भूषण पाटील बाद होतील. स्ट्राईकला राहतील अभि, धावीतून मिळणार नाही. इक्वेशन बदलतं, 9 बॉल आणि 18 धावांची गरज. जात आहे. तेजस एक प्रॉपर टॅलेंटेड ऑलराऊंडर आणि तीच भूमिका तो मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना. टर्न करतात बॉल, विथ द स्पिन करत असताना लवकर लाईनला पिक केलं आणि पाठवला बॉल सरळ फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, 4 रन. बॉलचा खेळ बाकी, 8 मध्ये 14. एज लागले पाठीमागे, शॉट थर्डमॅन मधून निघालाय, नाही थांबणार चेंडू, आणखीन एक चौकार. धावा पुस्तकावरती धावा आता 64 धावा. विजयासाठी 10 ची आवश्यकता. रूम दिला होता, व्हाईट बॉल पंचांचा इशारा. या शेवटच्या मोमेंट मध्ये या चुका कुठेतरी थांबवाव्या लागतील. एक एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टीमची धाव संख्या ही जाऊन पोहोचते ती 65 वरती. आता विजयासाठी आणखी 9 धाव संख्येची इथून गरज आहे. नऊ धावसंख्येची इथून आता आवश्यकता. तेजस भोईर तयार स्ट्रायकिंग एंडला. अभि सलगचे 2 चौकार. वेगवाने बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, निसटला चेंडू आता मधून. 1 रन या बॉल वरती मिळते. अभिकडे स्ट्राईक.
एकच रन या बॉलवरती मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 66 या धावसंख्येवरती. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग चेसिंग हा स्पर्धेचा गोल्डन नियम आहे. 6 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज. सहा बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 ची गरज. जिथे 12 बॉल मध्ये 19 इक्वेशन होतं, 12 मध्ये 19 होतं, नंतर 11 मध्ये 19 राहिला, वाईट टाकला. 11 मध्ये 18, 10 मध्ये 18, 9 मध्ये 18, त्यानंतर 2 चौकार आले. तिथेच कुठेतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलेला अनन्य 11 बुर्दुल संघानं. सहजतेने आर मानेल तो बुर्दुल संघ कसला डिफेंडिंग चॅम्पियन आहे. 2023 मध्ये महाविजेते राहिलेले आहेत या स्पर्धेमधून आणि तेच टायटल जर त्यांना डिफेंड करायचे तर मैदानाच्या आतमध्ये मेहनत तर करावीच लागणार. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज. शेवटच्या टप्प्यात आलेली आहे ही मॅच. अंतिम ओव्हर मध्ये जय बसोबा मानेरे टीमचे गोलंदाज येतात. ओव्हर नंबर 5 मध्ये विवेक जोशी आलेले आहेत अंतिम ओव्हर मध्ये. 6 बॉल 8. ओ लेग स्टंपला होता बॉल. बरोबर बॅटच्या साह्याने चेंडूला टर्न केलं सहजतेने. डीप फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर निघाला चेंडू सीमा पार. धावा मिळतात 4. हा चौकार. आठ करायचे होतं. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागतानं चौकार विवेक जोशीच्या अगेन्स्ट खेचत असताना आता 5 बॉल मध्ये 4चं इक्वेशन. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनरची सेकंड राऊंडची 4 ओव्हरची लढत आपण खेळवणार आहोत. खुशी 11 SBCC उंबरोली टीमच्या कॅप्टनला आमची रिक्वेस्ट आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करावं. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये आता विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 5 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला अभि पाटील 3 चौकार. 5 बॉल मध्ये अभिने खेचलेले आहेत. इंडिव्हिज्युअल 13 बनवलेत 5 बॉल मध्ये. अधिकचा टाइमपास आपण करू नका हीच विनंती. 5 बॉल 4 रन. केचून मारलाय. लॉंगॉनला आला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्यांना बीट करून बॉल सीमा पार. लॉंगॉनला विजयी चौकार अभि पाटीलच्या बॅट मधून. अभिनंदन टीम. अनन्य 11 बुर्दुल. टॉस करू. अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. प्रत्येक संघाला सूचना. चला या मॅच आपण पाहत आहोत. सर्व बॅट्समन चांगली बॅटिंग जरूर केलेली. एकाने बनवल्या 16, एकाने 18, एकाने 19 आणि एकाने बनवल्या 17. परंतु मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 5 चेंडू फेस करत 3 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 18 धावा ज्याने बनवले आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाला ज्यानं जबरदस्त 60 मिळवून दिली आहे
तो अजय बोंबे ठरलेला या सामन्याचा सामनावीर. आम्ही विनंती करत आहोत सन्माननीय राजू गायकर साहेबांना की आपल्या पवित्र शुभास आम्ही मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देत आहोत, तर आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. अजय बोंबे विध्वंसक सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून देण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, त्यांना आपण लगेचच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर हर्ष मात्रे यांच्या वतीनं रिअलमी ज्यूस देऊन सन्मानित करण्यात येतात. दादिकचा वेळ आपण घेऊत ना, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि लगेचच आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला सुद्धा इन्व्हाइट करत आहोत टॉस करण्यासाठी. आम्ही विनंती करत आहोत सोहन म्हात्रे यांना की आपण टॉस करण्यासाठी यावं. या करूयात दोन टीम मध्ये टॉस. 4 ओव्हरचा सामना असणार आहे याची आपण नोंद घ्या. काटा कॉल केलाय, आन पडलाय काटा. टॉस जिंकला बुरदुल टीमने. काय डिसिजन आहे? फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. जॉईन ऑन टीम सोबत आनंद 11 बुरदुल टीमनं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली. या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. पाहूयात पुढच्या मॅच काय होतात. सन्माननीय बंटी भोईर साहेबांचा विशेष सत्कार आपण करणार आहोत. आम्ही सोहन म्हात्रे यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. चला, विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. सोहन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस तिथून झालेला. आनंद 11 बुरदुल संघानं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. खुशी 11 एसबीसीसी उमरोली टीमला करावी लागणार आहे बॅटिंग. एसबीसीसी उमरोली टीम अर्थातच खुशी 11 या नावाने संघ खेळणार आहे. त्यांचे पुरस्कर्ते हर्षद तरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तुम्हाला ऑन स्क्रीन कदाचित हर्षद